आजची कथा आहे नवरा बायकोच्या नात्यावर बोलणारी, अबोला आणि औषध. गेले 2-3 दिवस त्या दोघांचा अबोला होता, कुठल्या तरी अगदी छोट्याशा कारणाने. इतक्या छोट्या की जर आत्ता काय कारण होतं हे विचारलं तर दोघांपैकी एकालाही ते सांगता येणार नाही. पण कुठेतरी 30 वर्षाच्या वैवाहिक जीवनातील सगळ्या कागाळ्या कुरबुरी एकवटून आल्या आणि राईचा पर्वत झाला. मुलीचे लग्न झालेले, मुलगा शिक्षणासाठी परदेशात, घरात हे दोघेच. इतक्या वर्षांच्या सहजीवनात समोरच्याचे वीक पॉईंट्स एकमेकांना पूर्णपणे ठाऊक झालेले. त्यामुळे दोघांनीही हे अबोल्याचे शस्त्र उपसले. तो तिला वेळ देत नाही ही तिची नेहमीची तक्रार. आधी नोकरी करिअर म्हणून आणि मग तेच अंगवळणी पडल्याने. यावेळीही बहुधा तेच तात्कालिक कारण होतं. आज मात्र दोघांनाही तात्पुरता तह करावा लागणार होता. दोघांच्याही अगदी जवळच्या मित्राच्या मुलीचं चर्चगेटला लग्न होतं. जाणं नुसतं आवश्यकच नव्हे तर अनिवार्य होतं. दोघंही कसलेल्या अभिनयपटूंप्रमाणे लग्नाला गेले. समारंभात सुखी समाधानी पतीपत्नी असल्याचा अभिनय केला. गाल दुखेपर्यंत खोटं खोटं हसले आणि तिथून बाहेर पडले. अजून कुठे जेमतेम दोघं त्या हॉलच्या दारातून बाहेर पडत होते की लगेच ते खोटं हसू स्विच ऑफ झालं आणि अबोला मागच्या पानावरून पुढे सुरू झाला. हॉलपासून चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास अर्थातच मुक्याने झाला. बऱ्यापैकी रात्र होत आली होती, पण लोकल ट्रेनना अजूनही गर्दी होती. गोरेगावला जाण्यासाठी गोरेगाव लोकलची वाट पाहत हे दोघंही थांबले होते. काहीतरी कारणाने बायकोची चुळबुळ सुरू होती. तो दमला होता, गर्दीने वैतागला होता. त्यामुळे हिच्या चुळबुळीने तो आणखीनच अस्वस्थ होत होता. तो तिच्याशी बोलत नसल्याने काय हवंय असं तो तिला विचारत नव्हता आणि ती त्याच्याशी बोलत नसल्यामुळे काय हवंय हे त्याला सांगत नव्हती. गर्दीत चुकामुक होऊ नये म्हणून नाईलाजाने त्याने तिचा हात धरला होता. पण विरार लोकलमध्ये शिरताना आजूबाजूच्या लोकांनी केलेल्या धक्काबुक्कीत तो हात सुटला आणि ती दिसेनाशी झाली. लोकल सुटली. फलाटावरची गर्दी तात्पुरती कमी झाली, पण तरीही ही कुठे दिसेना. तो रागावला, संतापला. तिच्या वेंधळेपणावर त्याने मनातल्या मनात खूप तोंडसुख घेतलं, पण तरीही ती दिसेना म्हटल्यावर त्याला काळजी वाटू लागली. लोंढ्याबरोबर लोकलमध्ये चढली की काय त्याला चिंता वाटू लागली. त्या गर्दीत ती घुसमटेल, दम्याचा त्रास आहे तिला. मुलांच्या जन्मानंतर तिनं नोकरी सोडली होती, त्यामुळे आत्ताशा अशा गर्दीची तिला बिलकुल सवय नव्हती राहिली. त्याच्या ध्यानात हे येत होतं. नोकरीत तिला चांगला पगार होता, लवकरच बढती होणार होती. त्या पैशातून मुलांकडे लक्ष ठेवायला एक आया ती सहज ठेवू शकली असती, पण तिनं त्याचा हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला होता. आपल्या मुलांना मीच वाढवणार, पगारी बाई नाही, तिनं ठामपणे सांगितलं होतं आणि ते खरंही करून दाखवलं होतं. मुलं आणि त्याची नोकरी सांभाळतानाची तिची कसरत आठवून त्याचे डोळे पाणावले. त्यात भर म्हणून त्याच्या आईने तिचा पुरेपूर छळ केला होता. हुंडा वगैरेसाठी नाही, त्याने ठाम भूमिका घेऊन तो विषय मुदलातच संपवला होता. पण टिपिकल सासूरवास केला होता त्याच्या आईने. पण हिनं कधीच उलट उत्तर दिलं नव्हतं. आपण चांगलं वागून दुसऱ्याला यश द्यावं हे एक, आणि काम करून काही कोणी मरत नाही हे दुसरं, अशी 2 भरभक्कम तत्त्व घेऊन ती आयुष्यभर चालली. एवढंच काय, याची आई जेव्हा वार्धक्याने आजारी पडली तेव्हा हिने सासूची इतकी आणि मनापासून सेवा केली की हॉस्पिटलमध्ये ती, तिची आई आणि याची सासू आहे असंच सगळ्यांना वाटत होतं. म्हातारीला शर्मेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. तेव्हा बरी झाल्यावर सासवासुनांचं मस्त गुळपीट जमलं होतं. हे सगळं आठवल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक अस्फुट असं स्मित उमललं. पण ती अजूनही दिसत नाहीये म्हटल्यावर तितक्याच त्वरेने ते मावळलं देखील. काय करावं त्याला काहीच सुचेना. आणि एवढ्यात धावत पळत ती आली, उराशी काहीतरी कवटाळत. त्याला हायसंही वाटलं आणि संतापही झाला त्याचा. कुठं गेली होतीस आत्ता? आत्ताच जायचं काही अडलं होतं का? काही सांगून जायची पद्धत आहे की नाही? दुसऱ्याच्या जीवाला घोर. त्याच्या मनातली तळमळ त्याने ओठावर आणण्यापूर्वीच तिनं आत्ता आणलेली त्याची औषधाची गोळी त्याला दिली. पर्समधून पाण्याची बाटली काढून दिली. आधी ही गोळी घ्या आणि मग काय करायचंय ते करा. ती तोंडानं असं टोकाचं बोलत होती खरी, पण थोडंसं अस्फुट हसत बोलत होती का? त्याला तरी तसंच वाटलं. कालपासून ब्लड प्रेशरच्या गोळ्या संपल्या आहेत. जरा लक्षात असेल तर शपथ घ्या आता ती गोळी. घरी जाईपर्यंत केमिस्ट बंद होऊन गेलं असतं. तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. आज त्या लग्नाच्या रिसेप्शनला तिला जणू स्टेजवर नवीन नवरा नवरी म्हणून तेच उभे असल्यासारखं वाटलं.
तिला तिच्या जुन्या आठवणींचं नुसतं मोहोळ उठलं होतं मनात. हा छान शिकलेला, मोठ्या पगाराची नोकरी, एकुलता एक. त्याच्या आईनं हुंड्याची मानापानाची अपेक्षा केलेली, पण याने तिच्या आईवडिलांच्या देखत आईला निक्षून सांगितलं होतं की असलं काही करायचं नाही. लग्नाचा खर्च निम्मा निम्मा वाटून घ्यायचा. सासूबाईंना नमतं घ्यावं लागलं होतं. पुढे खूप दुस्वास केला सासूने, पण हा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता. आणि मग सासूबाई आजारपणातून उठल्यानंतर तर सगळंच काही गोड झालं होतं. लग्नानंतर हिची नोकरी चालूच होती. त्याने आग्रहपूर्वक त्यातून तिच्या माहेरी पैसे पाठवायला लावले होते. तू नाही आहेस का त्यांची मुलगी? साधं सोप्पं लॉजिक होतं त्याचं. तिचे बाबा आजारी पडले तर रात्रपाळीला हॉस्पिटल ड्युटीला जावई न बोलावता हजर असायचा. बाबांना धीर द्यायचा, त्यांना हवं नको ते बघायचा. बिनबोभाट हॉस्पिटलचं बिलही त्याने भरलं होतं. हिनं नोकरी सोडल्यावर यानेही सगळ्यांना एकत्र राहता यावं म्हणून परगावचं प्रमोशन नाकारलं होतं. 4 चौघात खतरूडसारखा वागायचा, पण जीवापाड जपायचा तिला. स्वतःबद्दल बेफिकीर असायचा, पण तिला जराही दुखलं खुपलं की आधी याच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजचंच पहा ना, 2 वेळा ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायला विसरला होता. याला त्याचं काही भानच नव्हतं, पण काल रात्री तिचे डोळे चुरचुरत होते, खुपत होते. तर अबोला असूनही स्वतः तिच्या डोळ्यात औषध घालून दिलं होतं त्याने. आता माझ्या तोंडाकडे काय बघत बसलात? पहिल्यांदाच पाहिल्यासारखं गिळा त्या गोळ्या. कृतक कोपाने डोळे मोठे करून ती दटावत होती. हा वरमला होता, मुकाटपणे औषध घेत होता आणि रेल्वे स्टेशनच्या साईनबोर्डवर जाहिरात झळकत होती, टेढा है पर मेरा है. अबोला संपला होता. औषध चांगलंच लागू पडलं होतं. तर हे असं असतं नवरा बायकोचं नातं. तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा.